अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याची तारीख ठरलेली आहे. मी तुम्हाला याबाबतचा पुरावा देणार आहे. तो पुरावा बघितल्यानंतर तुम्हाला त्याची खात्री पटेल की ही बातमी खरी आहे. हो मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भरपूर दिवस झालं वितरित होत नव्हता. त्याची तारीख येत नव्हती, परंतु आता राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हप्ता कधी जमा होणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टवरती काय माहिती दिलेली आहे आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओ नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबत देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चला जाऊया दत्तात्रय भरणे यांच्या फेसबुक पोस्टवरती आणि पाहूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर तुम्ही दत्तात्रय भरणे 19 तासापूर्वी जी काही पोस्ट आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबतची त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्याचं जे काही फोटो आहे त्याबाबतचा देखील पोस्ट मी पुढे दाखवत आहे, ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका. तर त्यांनी इथं एक पोस्ट केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा. इथे तुम्ही माहिती पाहू शकता. 90.34 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मंजूर निधी 1774 कोटी, प्रत्यक्ष वितरण सुमारे 1820 कोटी रुपये, रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे पाहू शकता दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, वाशिम जिल्हा. तर ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतली तारीख असलेली फिक्स. पुढच्याच आठवड्यात म्हणजे बुधवारपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.